सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असा एक मठ जिथे शांतता बोलते आणि भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते। गगनगिरी महाराजांच्या या मठाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा गगनगिरी महाराजांचा मठ पाहू। नमस्कार, चल फिरायला या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। सकाळच दादरवरून खोपोली ट्रेन पकडली। जसजशी ट्रेन पुढे जाते तसतसं शहराच्या गर्दीतून आपण बाहेर पडतोय याची जाणीव हे थंडगार वातावरण करून देतच असतं। हिरवेगार डोंगर, रिमझिम पडणारा पाऊस यात अजून भर घालतात। खोपोली स्टेशनला उतरलो की मठापर्यंत चालत अगदी 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकता किंवा शेअरिंग रिक्षाने अगदी 20 रुपयात पोहोचू शकता। हा मठ पाताळगंगा नदीच्या काठी वसला आहे। इथले भक्तिमय वातावरण, सेवेकरांची चांगली वागणूक आणि मुंबई पुण्यापासून हे ठिकाण अगदी जवळ असल्याने इथे अनेक भाविक भेट देतात। हा मठ प्रशस्त आणि निसर्गरम्य अशा जागेवर विस्तारलेला आहे। सध्या पावसाळी वातावरणामुळे परिसर हिरवाईने नटलेला आहे। गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे महान योगी आणि आध्यात्मिक ऊर्जेचा साक्षात स्रोत। त्यांचा जन्म इसवी सन 1906 मध्ये महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात झाला। लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती। वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी त्यांनी घर सोडून योग साधनेचा मार्ग पत्करला। त्यांनी भारतभर तीर्थाटन केलं। त्यांच्या जीवनात मौन, ध्यान आणि योगा अभ्यास याला फार मोठं स्थान होतं। अखेर त्यांनी खोपोली येथे स्थायिक होऊन भक्तांना मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली। आज हे स्थान म्हणजे अध्यात्म, शांती आणि सकारात्मकतेचं केंद्रबिंदू बनलं आहे। स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोस्थान म्हणजे ही गुहा। गुहेमध्ये असलेला मंद प्रकाश, सुगंधी धूप आणि शांततेचं वातावरण या सगळ्यामुळे मन स्थिर होतं। गुहेमध्ये जप किंवा नामस्मरण करू शकता। गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात। गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात। दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्साहात पार पडतो। गगनगिरी महाराज मठाजवळच टाटा पॉवर आणि झेनिथ वॉटरफॉल आहे। तिथे पोचायचं कसं याची संपूर्ण माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की पहा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।